सुरू झाला भारी मस्त आपलं तिसरा द्यायच्यात गोडाला आता घेऊ का? दोन घ्यायचे नाही मग दोन म्हणले तर दोन घेऊ ना. तिसरा आता घ्यावा कीर्तनाला जायचं ना. मग तिसराच घेऊ फक्त. उद्या घ्या ना पहिले ते चाललं नव्हतं ते. तिसरा कोणता बघ हे झालं. ते दोन आधी मोबाईल चालले नाही ते पावर नाना इकडे पा आई चांगले आता. ते तिकडं दिसलं पाहिजे मला काय इकडून हा आता नाही भारी. आम्हाला इकडे दिसतो. आता नाही दिसत डबा. नाही नाही. आता नुसती पूजा दिसती. पुढे डबल हा ते खाली पाडता असलं म्हणजे तर ते तुम्ही ते पान काढता तर बरोबर इथं हे होतं. हे सगळं दिसतं. काय काय दुसऱ्या नाही येतात. कोण यायचं? त्याला सांगितलं नाही. डबा आता नाही आला पाहिजे बरोबर आहे ना? नाही डबा नाही आता. किती वाद आहे आज मग 7 वाजता. हा सण का हाई आई असं नाही आई आई तुझं ऐकणारच ध्यानात राहतं आपलं काय ध्यानात नाही नाही मुदम पुसायचं आम्हाला ऐकणारचं राहत वाचणारचं राहत नाही. नाना म्हाताऱ्या माणसाला आपले करते. बाई आज राजेंद्र शिवली देते कुठे हा आता गप्पा ना चालू चल चला बंद होतं ना अजून चालू होतं मी केलेलं का बंद केलं मी आहे तसंच होतं. चालू आहे. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भाऊ भगवान भीमसिंह महाराज की जय. पवनसुत हनुमान महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भगवान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. दत्तात्रय जनार्दन एकनाथ महाराज की जय. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंकजाक्षा कमलापदे कमलपत्राक्षा अगुण रूप गुण सर्वेशान मादक्षा रघुत्तमा. हे कमळ मित्र कुळभूषणा रावणांतका रघुनंदना. पुढे बोलवी ग्रंथ रचना जेने श्रोतया सुख वाटे. मागिले अध्यायी कथा सुरत काळिका देवी मच्छिंद्रास
प्रसन्न होऊनी वरदानास सावरी विद्या आतुली. आता मागच्या अध्यायात कालिका देवी बरोबर युद्ध होऊन कालिका देवी मच्छिंद्रनाथाला प्रसन्न झाली आणि साबरी विद्येचं कवित्व करायला कबूल झाले त्या ठिकाणी. ते तोने आला हरेश्वराशी गदा तीर्थ स्नान उद्देशी स्नान करुणे पर्वताशीन प्रदक्षिणा आरंभिली. आणि मग तिथून निघून हरेश्वराच्या गदा तीर्थाच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी हरेश्वराच्या तीर्थाच्या ठिकाणी आले आणि स्नान करून त्या ठिकाणी प्रदक्षिणा सुरू केली. सवेची येता मच्छिंद्रनाथ तो वीरभद्र पातला स्नानाय तेथ मानव वेशी दोघी कृत्यं त्रिशूळ डमरो धनुष्यादी. आता मग त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ पोहोचत तर वीरभद्र म्हणजे महादेवाचा मुलगा त्या ठिकाणी स्नानासाठी आला. आता माणसाच्या रूपातला दोघी त्या ठिकाणी दिसला. त्रिशूळ डमरू हातात होते याच्या मच्छिंद्रनाथाच्या. शैली शिंगे नादात बोधनाद नो हे तो आगम व्यक्त साधक हिताचा स्वार्थ अर्थ परिणाम श्रुतवी. आता ते शैली शिंगी कुबडी फावडी ह्या त्यांच्या ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या बरोबर होत्या. अहो ते शिंगी नो हे देवता साधक जनांचे कामदुहिता पूर्ण करावया परिणामार्धाम बोधरवी प्रवेशते. आता ते शिंगी म्हणजे देवतेच रूप होत. राजतम सत्व तृतीय गुण महामारकाती कठिना ते त्रिवर्ग करीती खडदरपण ऐके केला त्रिशूळ तो. आता त्रिशूळ येते त्याला 3च टोक आहेत ना, तर ते आपले माणसाच्या ठिकाणी जे 3 गुण आहेत रजगुण तमगुण आणि सत्वगुण याचं ते रूपक हे. या परी आगम निगम बीजे सार व्यक्त तेज पुंजे तयाचे पंथिका दावी करम मुझे विशाळ डमरो विराजला. सगुण कथा सप्त धातू गुणी भरला गुणाचे तो नवरंग रसात झाला व्यक्तून हरी गुणचे बघतो होईना का. काम क्रोध षड विकार सत्ताचे शत्रू अनिवार तया जिंकिता विवेक पार शरगांडी व विराजले. अहो शरणो हे ते दानयुक्ती काम क्रोधा ते जेत मुक्ती गाडी वाये ते विषय भक्ती ज्ञान शरे विराधले. आगा शरण म्हणू ते ज्ञान देवटी अज्ञान तमीचे द्वंद्व निवटी अलक्ष संधान पूर्ण कोटी भेदा भेद सर्वता. ऐसा महाराजा प्रताप रुद्र द्वंद्वलेशन शेमनी वीरभद्रा अज्ञान तमेचा महाचंद्र मच्छिंद्र ते भेटला. आता हे त्या ठिकाणी या दोघांची भेट झाली. मच्छिंद्र करुणी येतसे स्नान वीरभद्र येतसे स्नाना लागुना तो मार्गे मच्छिंद्र ते पावन उभा केला अटकुने. करुणी उभे नमना नमना म्हणे स्वामी तुम्ही कोणा येरू म्हणे मच्छिंद्र विधान निज देहा मिरवितसे. आता त्या ठिकाणी काय झालं, मच्छिंद्रनाथ आंघोळ करून निघाले होते आणि वीरभद्र तिकडून आंघोळीला आलेली होती. तर त्याचा दोघांचा नमस्कार झाला एकमेकाला. तर वीरभद्रांनी महाराज तुम्ही कोण येत हो काय चौकशी केली जरा. तर ते म्हणले या देहाला मच्छिंद्र म्हणते. म्हणले येरू म्हणे कवनपंथी अभ्यास मिरवित असा जगा प्रती मच्छिंद्र म्हणे जोगी नितेनाथ पंथी मिरवतो. आता म्हणले मग विचारलं म्हणले बा तुमचा कोणता पंथ आहे काय आहे तुम्ही काय जगात कोणता अभ्यास करता का असं. तर मच्छिंद्राने सांगितलं आम्ही जोगी येतं आणि नाथ पंथाचं आम्ही आचरण करतो. ये म्हणे कोण दर्शन मच्छिंद्र म्हणे जोगी महिमाना शैली कांता मुद्रा भूषण निज अंगी मिरवितसे. वीरभद्र म्हणे मुद्रा सानन घालिता फाडलेली काना येरू म्हणे गुरु प्रसादे करुणा मंथनी निर्मिला हाये. अरे वीरभद्र म्हणला जीव एवढा एवढा भले कान फाडून मोठले ते टपरे घातले म्हणले तुम्ही. ते म्हणले आमच्या गुरुच्या कृपेनं आमचा पोशाखासाठी. वीरभद्र म्हणे काय पाखंड व्यर्थची उघडे वाढवणी बंड जगा माझे मिरविता काळे तोंडाने योग्य दिसेना. अरे म्हणले काय ढोंग लावलं म्हणले कुठं हेच घातलं कुठं दाढीच वाढली जटात वाढल्या
आणि म्हणजे तुम्हाला असं मनाला काही लाज आबरू वाटत नाही का? तरे आता योगद्रुमा मुद्रा सोडे या नसते उत्तमा नाही तरी शिक्षा पावशी नियमान ठाई ठाई महाराजा म्हणजे आता एक काम करे सगळं सोंग काढून टाका अंगावरलं नाही तर मी तुला शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही असं वीरभद्र मच्छिंद्रनाथाला म्हणले. आगा तेव्हा गुरुवाई सहा कोण वेद विधीच्या प्रार्थने करून पूर्ण आगळे कपंथ निर्मण जगा माझे मिळवितो. अरे म्हणा आता तो गुरु तरी कोणता आहे? पहिले सगळे दिले सोडून नवीनच काय सोंग काढ म्हणले पंथ कोणता? अगा स्वबुद्धी तर्क करून बलतेची मत करी स्थापना तो प्राज्ञिक नव्हे मूर्खाहून शतमूर्ख म्हणावा. अरे म्हणले पहिले सगळं सोडून देऊन आपल्या मनानेच काहीतरी नवीन काढायचं. आपण नाही म्हणत का बागलाला काढ बाजारात मांडलं तसं मनानेच काहीतरी काढता तुम्ही. की मूर्ख नाही ते शतमूर्ख म्हणा त्या गुरुला सुद्धा. आईशी ऐकता भद्रकोटी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी मने मशका खोटी वल्गना करीशी अपार. आता मच्छिंद्रनाथाला बोला ना पण गुरुला जर नाव ठेवलं पंथाला जर नाव ठेवलं तर मग कोणाला राग नाही यायचा? आपल्याला कोणी वाकडं बोललं तर किती राग येतो. तसं मग ते म्हणले तू आमच्या पुढे ना अगदी साथ नाहीत का किरकोळ्या काय आम्हाला गप्पा नको सांगू. मच्छिंद्रनाथ म्हणले अरे शतमार्क मूर्खावनी मूर्ख म्हणून बोलची दुःखदायक परमात्मा क्षोभवनी पातक भार वाहिला निजमोळी. अरे म्हणले तू मूर्खाहून शेतमूर्खाहून मूर्ख म्हणले त्याच्यामुळे तू देवाला नाव ठेवणे पाप डोक्यावर कशासाठी घेतो म्हणले. अरे आत्मा क्षोभता पराता पाप भार होत ब्रह्मांडिता तस्मात तव गुरु कायचा अंधुजा गुरु विलोके. अरे म्हणले आपण जर बोलून दुसऱ्याचं जर मन दुखावलं गेलं तर ते सगळ्यात मोठं पाप आपल्या डोक्यावर बसतं. आणि तू तर गुरुला असं नाव ठेवतो. तू तरी गुरु कोण आहे असा की ज्याला आखलीची भेट नाही असा? अरे नष्टा दुर्जना अधमा तव दर्शने स्नान करणे आम्हा आता उगाची जाय आपल्या कामा शिक्षा पावशील माते. अरे म्हणले तो यासारख्या वाईट माणसाचं तू नजर पड मला आता परत नदीत आंघोळ करावं लागेल. आणि आता तू इथून उगत निघ मुकाट्या नाही तर तुला तुझा मी शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही असं मच्छिंद्रनाथ म्हणले. आईशा परे मच्छिंद्रनाथांचे भाषण ऐकता वीरभद्राचे शोभले मना म्हणे भ्रष्टा तुझा प्राण आताची घेईन ये काळी. आणि मग असं वीरभद्राला लागलं ते जिथं काय करता नव्हता त्याला लय राग आला. ते म्हणे आता आहे ना आता तो जीवच घेतो या जागे म्हणे. मग करे कवळवणे सायकासना सत्वर रगडूने लाविला गुन्हा निर्वाण अर्धचंद्रबाण तुने काढिला. आणि मग याने काय केलं की वीरभद्राने लगेच धनुष्य काढलं त्याच्यावर लगेच बांध दिला. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ म्हणे पतित झाला शिवन्मत्त अरे उद्धटा पुऱ्या हित जना माझे मिरवेशी. आणि त्यांनी ते धनुष्य बाण काढून त्याच्यावर बाण लावल्या मच्छिंद्रनाथ त्याला म्हणले अरे म्हणले तू उन्मत्त झाला. आपण मारला एखाद्याला मग उन्मत्त झालास आणि तुला स्वतः आता हीच सुद्धा सांगताना एवढा उद्धट आहेस म्हणले तू. अरे सायका आसन सिद्ध कोण सोंग दाविशी मधला गुणा परी हे बरवे नो हे मरण हे काळे पावशी. अरे म्हणजे तो काय धनुष्य काढून त्याला बाण लावला मला भेद अरे तू मरण जवळ आलं म्हणले. अरे ऐसे सोंग मध कारण कित्येक झाले अवलोकुना बहुरूप्याचे खडदर्पणा शुरत्वरने मिरवेना. अरे म्हणजे तो यासारखे धनुष्य बाणाने सोंग मला लय जणांना दाखिलं लय जणांना मी आपण नाही म्हणे मी लय गावचं पाणी पिऊन आलोय तसे म्हणले मी लय ठिकाणी लढाय तोंड देऊन आलेले म्हणले. कुठं रायरांचा सोंग खरं असतं काय की आजा कंठी जे लंबतन परी नातुडे त्यात दुग्धपाना ते तो दाखविशी हावभाव करून परीक्षेने क्षीण होशील गे. आपले ते शिळीच्या गळ्याला गलूर म्हणतो आपण ते लोंबलेलं आहे हा त्याच्यातून दूध निघत का किती लांब आठे किती चांगले असले तसं म्हणले तू धनुष्य लावलं कारण मला काहीच व्हायचं नाही तुला काय फायदा म्हणले. आता तू गळून जाशील. वीरभद्र म्हणे मूर्खा ऐकत ते दावी न यमलोक तव आयुष्य सरले सकाळी कण म्हणून येते आला. आता काही एकमेकाला भांडण व्हायचं म्हणलं काय सोयीचं बोलत येत का
हे वीरभद्र म्हणला अरे तुला बी आत्ता यमलोक दाखवतो म्हणला तू सुद्धा आयुष्य सरलंय म्हणूनच तू इथं मला भेटला म्हणे. अरे मी येतो ते काळ यक्ष प्रकट झालो आहे प्रत्यक्ष तरी तव गुरु प्रताप दक्षिण कैसा आहे पाहू दे. अरे म्हणले मी ना म्हणजे तुला जोगड्या मी तो यमच मला इथं हजर झालोय आणि तो गुरु तरी कस काय ते मला बघू द्या. मचिंद्रामाने मशकासाठी मेरो मिळविले काय नगांचे कोटे के माक्षरा बी घेऊन नरोटे भीक मागेल पोटाते मूर्ख ऐक वचनार्थ मम गुरुचा मौळी वरद असता तेने होतसे शरणांगत दानव मानव देवादी. अरे म्हणले तुझ्यासारख्या मूर्खाच्या नादी लागायला माझ्या गुरुची गरज नाही. मी एकटाच किती काय झालं तुला माझ्या गुरुचं मला आशीर्वाद आहे माझ्या डोक्यावर राहते त्याच्यामुळे मला मानव दानव म्हणजे राक्षस देव सगळे शरण येते मला काही करता येत नाही त्याला. ते आरबका तुझा पाड किमर्थ आधी मिरविशी कोडा मास विधा तप्त उजेडन कधी जाते मिरवेना. अरे म्हणले बाळा तू घबराय वीरभद्राला मैत्रीण म्हणले तुझ्यासारख्या माझ्या पुढं काही तर मोठी मोठी थकून गेली म्हणले त्यांचं काही चाललं नाही. आता सूर्याच्या उजेडा पुढं जर काजेने राहत नाहीत का आपली ते काजवे जर निघाले ते म्हणले आम्ही लय उजेड तर दिसतो का त्यांचा उजेड दिवसा का ते कमी दिसत नाही काजवे आपल्याला दिसतो. हा वीरभद्र म्हणे तो काय करीन मरण काळी फाटा फुटला तुझशी आता क्षणेची भूमी पाशे करीन नव्हता ती ऐशे. वीरभद्रा म्हणला तुला काय अरे आता मरायच्या टायमाला तो जिभेला लय फाटे फुटलेत म्हणला लय चरचर लावली म्हणला तो पण आता एका क्षणात होतं तर नव्हतं तुला करीन मी डोळ्याची पाप नेलं होतं. अरे तेव्हा ग्रीवेची काळ पाशन आधीच पावली आयुष्य नाश बनवणे मूर्खा तू ते हौस येवा दास पुरला जे. अरे म्हणले आता तुझ्या गळ्याला काळाचा पाश म्हणजे फाशी लावलेली काळाने आता तुला फक्त 1 सेकंद 2 सेकंद आयुष्य शिल्लक आहे आणि म्हणून तू मूर्खासारखं बोलायला लागला तुम्ही. आयुष्य म्हणून वीरभद्राने गुणी सजिले अस्रविंदान मने भ्रष्टा सावधान नाम मंत्र दल्पिका. आणि मग त्यांनी धनुष्य तयार करून लगेच सोडत आणि मला आता राम मन म्हणजे तू मरणार आता तू रामाचं नाव घे मला आधी आता. मच्छिंद्र म्हणे राम मंत्र तू ते वाटला अपवित्र परितेने सुखी पंचवक्र दुःखलेशे मुकलाशे. अरे म्हणले तुला मग राम मंत्र किरकोळ वाटतो पण तुझा बाप नाही म्हणले पण शंकर म्हणजे बापच ना आता ते म्हणले शंकराच्या जेव्हा पोटात विष घेतलं होतं तर ते फक्त राम मंत्राने शांत झालं होतं म्हणले तुला राम मंत्र काय किरकोळ वाटला काय. अरे राम मंत्रे वाल्या तरला ते नाम तारिला आताचे मजला परे सावध तू होय का वैरा राम मंत्र वेगळा. अरे वाल्या वेळी सुद्धा रामाच्या नावाने तरला हे नाव मला आता तारीन आणि तूच सावध म्हणले आता. आईशे म्हणून कक्षे डोळे विलोकनी भस्म करे कवळे मग शस्त्र आश्रितेने काळीन वज्र स्थापना जलपदाचे. आता यांच्या हातेर काय होते धुळीतलं भस्म लगेच धुळीत हात घातला भस्म काढलं की चौकडून वज्र असं स्थापन केलं म्हणजे कशाचा मार येऊ नये म्हणून. पूर्ण प्रयोग घालून धाचे भोवती फिरवी भस्माचे मोठी तेने करुणे वज्र दाते दाये दिशा मिरवी तसे. आणि मग वर केलं चौकड दाय दिशेने भोवताली टाकलं आणि भस्म चौकडून टाकून पण सगळ्या दिशा पक्क्या केल्या. आणि एक करी कवळून भस्म याशी विलो की योग द्रुमा तो वीरभद्रे सायके परम निर्वाण बाण सोडिला. आणि हे चालू होतं तो बंद तिकडून वीरभद्राने बाण सोडला धनुष्यात. ओ बाण येता किंकाटत दृष्टी पाहे मचिरनाथ मग आपुले मानी मनात बाणा हे तुनासम. आणि जेव्हा तिकडून ते बाण सुसू करीत मच्छिंद्रनाथाकडे यायला लागला मच्छिंद्रनाथाने लांबूनच ओळखलं की ही बाण अगदी किरकोळ म्हणून. आईशे म्हणून स्तब्ध दृष्टी उभा करे कवळूनी भस्माचे मोठे तव तो बाण नभा पोटे संचरोनी उतरतसे. मच्छिंद्रनाथा ते लक्षण खाले उतरतसे घ्यावया प्राण
तो सबळ बळे वज्र येऊन प्रहार करीते पैधारे. आता काय झालं तर ते बाण पाहिल्याने असा सरळ वर गेला आणि नंतर वरून आकाश मार्गे मच्छिंद्रनाथाचा प्राण घ्यायसाठी मच्छिंद्रनाथाकडे आला. तर तेवढ्यात काय झालं त्या ठिकाणी ते वज्र होतं त्यांनी मार दिला त्याला. तरी ते वज्र वरिष्ठ आदळताची बाण झाला पिष्ट. ते पाहून वीरभद्र वरिष्ठ परम चित्ते शोभला. आता त्या वज्राने काय केलं त्या बाणाचं पीठ करून टाकलं भोगा भोगा. आणि मग ते पाहिलं तर याला आणखीन राग आला वीरभद्राला. सवेचे काढून दुसरा बाण नागास्त्र तयावरी स्थापना. तो चुंबित पावला गगन पाठोपाठ शक्तीच्या. आता मग दुसरा बाण काढला आणि त्याच्यावर नागास्त्र स्थापन केलं. म्हणजे साप त्या ठिकाणी तयार होऊन ती बाण लगेच पाठवला टाकला सोडला. परिती शक्ती बलाढ्य बहुत स्वर्गी मिरवे शब्द करिता. ऐकता शब्द भयभीत सकळमयी झाली असे. आणि त्याच्या बरोबरच शक्ती सुद्धा सोडली. त्या शक्तीचा भला मोठा कडकडाट आवाज झाला आणि त्या सगळ्या स्वर्गापर्यंत आवाज पोहोचला. दिग्गज पळते रानो रान शेषन ठेवी आपुले मान. वराह पाहुनी अति निर्वाण दंता ते मयी सरसावे. कुर्म करीत शेष बळ पृष्ठी पाहू पातळे देव विमान दाटी. ते पाहुणे कपाटा पोटा संचरोनी पळताते. आता पृथ्वी ते सगळं दरदरा हालायला लागलं. आता पृथ्वी नागाच्या शेषाच्या फडीवर आहे. मग काय केलं ते पडू नये म्हणून शेतकऱ्यांनी आपली मन जरा पक्की केली. अजून ते आपण ते हालायला उडवाक्यावर वजन जरा हालायला लागलं जरा अजून पक्के करतात मान. तसं डुकरानं चौकून दातानं झालेली वरा डुकराच्या दातानं आपली पृथ्वी धरलेली. आता एकदा सांगतो लय वेळ शेत आहे तुम्हाला माहितीच नाही. दातानं धरलेली डुकराची पृथ्वी हारू नये इकडे तिकडे सरकू नये म्हणून. मग त्यांनी सुद्धा हे डगमग व्हायला लागले ना त्याने सुद्धा आपले दात पक्के केले. कासवाचे सुद्धा पाठीचा आधार आहे पृथ्वीला. कासवाने सुद्धा आपली पाठ तैत केली त्या ठिकाणी. आणि देव घेणं बेणं त्यांचे स्वर्गातले ते ठिकाणं सोडून चल सु पळायला लागले राहणाने. देव विमाने हळबळ पाहुणे उड्डगन पळते पाडा. सोडून आपले कार्य उघड नभा माझे सरकरे. आणि मग काय झालं हे वरचे नक्षत्र आकाशातले तारे तांनी हे सुद्धा आपापल्या जागा सोडून पळायला लागले. देव मानव यक्ष दैत्य म्हणते पावला प्रळय मृत्यू. के शक्ती नोये प्रळय समस्तन मही बुडवेल वाटत असे. सबळ वैष्ठी मही कापत तेने नगकड्यांची खासणे होत. मायलेख चुकुने निश्चित रुदन करीते हंबरडे. एवढा सगळीकडे असा हाकार झाला की डोंगराचं त्याने पीठ व्हायला लागलं. आणि माय लेकराची होकाचूक झाली. कोणी कोणाला सापडा की काही व्हायना. सहद्रवेदूंचा कडकडाट दावणी शब्द निवार लोटा. नभ मंडळ पाहुणे निटांश शक्ती भेदली वज्राते. तेने वज्राते क्षण होऊन पडले गगना हुना. पुढे मच्छिंद्राचा लक्ष्मी प्राण हरावया येतजे. आता ती शक्ती एवढी भयंकर होती की तिने ते मच्छिंद्रनाथाने जे वज्र टाकलेलं होतं तर त्या वज्राचं पेट केलं. आणि पुढं मच्छिंद्रनाथाचा प्राण घ्यायसाठी मच्छिंद्रनाथाच्या दिशेने निघाले. यावरे नागासने शक्ती पाहुनी मच्छिंद्रनाथ. त्वरे कवळुनी भस्मची मठ रुद्राक्ष प्रेरित जे. ह्या सवेचे योधुनी खगेंद्र श्राद्ध पाठोपाठी प्रेरित. परे रुद्रास्त्र झाले व्यक्त रुद्र एकादश प्रतापी. आता ते आपल्या दिशेने येत एवढं पाहिल्याबरोबर मच्छिंद्रनाथाने रुद्रास्त्राचा मंत्र जपला आणि रुद्रास्त्र टाकलं. तर त्यावेळेस म्हणजे मागच्या वेळेस जसे 11 रुद्र महादेवाचे रूप झाले तसे ते तयार झाले. आणि यांनी नागास्त्र त्याच्याबरोबर टाकलं होतं. तर त्यांनी गरुडाचं अस्त्र टाकलं. मग गरुड असले की साप निघून जाते सगळी. एकादश रुद्र तुडा म्हणे शक्ती ते तल्लीन करी कवळूने.
तेने हस्त पाद मुर्दाने क्षीण होऊन पडिले. आणि मग आता काय झालं की 11 महाशिवाचे रूप दिसल्यावर ती शक्ती जागेवर हातपाय घेऊन पडली, लुळी पांगळी झाली म्हणायची. शक्ती पडता खदुनी मय रुद्र मिरवले अदृश्य देही. येरीकडे खगेंद्र आई अस्र अस्र भक्षित असे. आता ती शक्ती खाली पडल्यावर ते रुद्र अस्र गेलं निघून. त्याचं तेवढंच काम होतं. आता राहिलं इकडे नाग, गरुडामुळे ते नाग पण पळून गेली. तेने नागास्र त्वरित अदृश्य झाले युद्ध रहिता. यावरी आश्र विनता सुत ते झाले अदृश्य. आणि मग सगळे सर्प त्या ठिकाणून नागास्र निघून गेलं. आणि मग त्याच्या पाठोपाठ गरुड पण निघून गेले. यावरी वीर भद्र प्रताप निवातास्र प्रेरिता झाला गगने. ते मचिंद्रनाथ विलोकुने पर्वतास्र सोडितसे. आणि मग हे पहिले अस्र व्हायला गेल्यामुळं वीरभद्राने वात अस्र सोडलं. म्हणजे वार स्वसाठ्याचं वार एकदम ते पाहिल्यावर मचिंद्रनाथाने पर्वतास्र टाकलं. म्हणजे डोंगर मोठे डोंगर आणि की वार थोपाय झाले. तेने कोंडीला घावात मग वज्रास्र प्रेरी महारुद्र सुत. तेने करुणे चूर्ण पर्वत अदृश्यपणे मिरवला. आता त्या डोंगराने सगळं हवा बंद झाली कोंडली. ते पाहिल्या बरोबर याने लगेच वज्रास्त्र टाकलं आणि त्या डोंगराचं पीठ केलं पार. या परिप्रतापी वीरभद्र त्वरित प्रेरिता झाला अग्न्याश्रम. ते पाहुणे मचिंद्रनाथ जलदास्र प्रेरितसे. आता मग काय केलं की वीरभद्राने लगेच आग्नेयास्त्र टाकलं. मग चौकट जाळ तयार झाला. मचिंद्रनाथाने लगेच जलदास्त्र टाकून पाऊस सुरू केला त्या ठिकाणी. त्याने सगळा अग्नी विधून करीते झाले अदृश्य गमना. यावरी वीरभद्रे कामास्त्र सोडून काम व्यथा योजितचे. आणि मग आगी झाल्यावरती दोन्ही अस्त्र निघून गेले. आता वीरभद्राने या ठिकाणी कामास्त्र टाकलं आणि मग त्या ठिकाणी काय केलं पुढं. त्यावरी विरक्तनाथ मचिंद्र प्रेरिता झाला रत्यास्त्र. तेने करुणे काम पळता सुख पावला रतिसंगे. आणि मग त्या ठिकाणी काय केले याने कामास्त्र टाकल्याबरोबर वीरभद्राने मचिंद्रनाथाने रत्यास्त्र टाकलं आणि मग ते त्याच्याबरोबर त्या कामाच्याच नादी लागलं, काम केलं पळत तिकडं. यावरी वीरभद्र दक्ष प्रेरिता झाला महारगास्त्र. ते पाहुणे मचिंद्रनाथ संजीवनी प्रेरितसे. आता या ठिकाणी वीरभद्राने फक्त सापाचं अस्त्र टाकलं, मोठेले साप. तर मचिंद्रनाथाने संजीवनी अस्त्र त्या ठिकाणी टाकलं. वीरभद्र तो वैश्वानर प्रेरिता झाला दानवास्त्र. मचिंद्रनाथ ते तत्पर देवास्त्र प्रेरितसे. आता वीरभद्राने काय केलं की दानवास्त्र टाकलं. म्हणजे सगळे राक्षस तयार केले त्या ठिकाणी. ताबडतोब मचिंद्रनाथाने त्याला उत्तर म्हणून देवास्त्र टाकून सगळे 30 कोटी देव त्या ठिकाणी तयार केली. मग अस्त्र ते बळवंत देव दानव प्रकटले अमिता. ते पाहून या उभयता ते सुग्रीवा चुकविते. आता मग राक्षस तितके देव तितके झाला त्यांचा धडाका चालू त्या ठिकाणी. आणि मग दोघं बी एकमेकाकडे मान हाली तिथे. परस्परे धन्य धन्य वदोनी हृदय करते मान. गद गदोनी हास्य वचन एकमेका बोलते. वीरभद्र म्हणे सकळे मै वीर जिंकिले भद्र युद्धे प्रवाहे. परे मचिंद्रा तुझ समान ये दे देखील नाही कोणी. आता याची बी खात्री झाली वीरभद्राची. ही आपल्याला वर्तडच हे आपल्या तोडीला तोड किंवा थोडा जास्त आहे काकणवर. याच्या पुढं आपण काही याला जिंकत नाही काय नाही. आणि मग गोडीत आले ना. मग ते म्हणलं का आता भांडणं करून काय उपयोगी. तर ते म्हणले आतापर्यंत मी सुद्धा लय युद्ध केले पण तुझ्यासारखा काय माणूस मला जोडीदार मिळाला नाही म्हणजे आतापर्यंत. मचिंद्र म्हणे वरदात पुढे पा भद्र जाता.
ये रे म्हणे अविनाशवंत गुरु आहे माझा की. अरे म्हणले मच्छिंद्रनाथाने सांगितलं माने मला माझ्या गुरुचा हात आहे माझ्या मस्तकावर. हात म्हणजे आशीर्वाद, पक्का आशीर्वाद आहे, त्याच्यामुळं काहीच होत नाही. आणि म्हणलं तसं काय कमी मानून तू सुद्धा धन्य देस म्हणले. आयुष्य देवाश्रयुक्त प्रयुक्त दानव करणे सकळ शांत अदृश्यपणे स्वस्थानात जाऊन या पोचले. आता हे दोघांचं मिठामिठीच झाली समजायची. त्याच्यामुळे ते राक्षस गेले निघून, देव गेले तिथून निघून. यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरिता झाला ती पवित्र. ते पाहून या वरद पात्र विद्यस्त्र प्रेरितसे. आता या ठिकाणी वीरभद्राने ब्रह्मास्त्र टाकलं. मग मच्छिंद्रनाथाने सुद्धा ब्रह्मास्त्र टाकलं. हे प्रकटता चतुर्भुज मूर्ती विधी लागे चरणाप्रती. यावरी कार्तिकास्त्र भद्र जाते जोडिता झाला तत्क्षणी. आता हे टाकल्याबरोबर अस्त्र पडल्याबरोबर याने सुद्धा कार्तिकास्त्र टाकलं. हे पाहुण्या दत्त वरद पाने श्री अस्त्र जोडीचा गगनी. ते बोलता लावण्य खाणे स्वामी लागे विताते. हेने करुणे कार्तिकास्त्र तत्क्षणी पावले शांत. यावरी भद्र तो काळास्त्र प्रेरिता झाला तत्क्षणी. आणि मग त्या ठिकाणी कार्तिकास्त्र सोडल्याबरोबर याने मच्छिंद्रनाथाने श्रीअस्त्र सोडलं. आणि मग त्याच्यामध्ये कार्तिकास्त्र सुद्धा तिथून पळून गेलं. ते पाहुणे मच्छिंद्रनाथ माया प्रळी प्रेरिले अस्त्र. तेने काळ भक्षुने पवित्र पंचतत्व कवळीतजे. हे पाहुणे सकळ देव करीते झाले मच्छिंद्रास्तव. म्हणते महाराजा युग भाव सकळ नाश पावेल की. म्हणते महाराजा करी भाग पुढे आहे अनंत युग. तो आधी तुम्ही सकळ याग विनाश रूपे पाहता की. आता मग देवाने मच्छिंद्रनाथाला विनंती केली. म्हणजे बाळा पुढं लय दिवस जायचे तर तुम्ही जर ही सृष्टी आताच नाश करून टाकली सगळी तर मग पुढं कसं काय कलियुग कसं काय चालेल म्हणले. तरे आता कृपा करून माया प्रळय घ्या वरुणा. मग देव वाणी श्रवणे ऐकून वासनिक अस्त्र प्रेरित जे. आणि मग देव म्हणले आता काय करा, ही एकमेकाची जी चूर चालू होती तुमची जादूची ही बंद करा आणि हे आवरून घ्या म्हणले. तेने माया प्रळय हरला माया उत्पत्ती प्रयोग राहिला. मग सकाळी विमाने उतरून महिला देव नमिते मच्छिंद्रा. आणि मग आता त्या ठिकाणी त्यांचं युद्ध जवळजवळ संपल्यासारखंच झालंय. मग सगळे देव त्या ठिकाणी उतरले आणि त्यांनी मच्छिंद्रनाथाला नमस्कार केला. ब्रह्म विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मच्छिंद्र. मग सन्निध बोलावून वीरभद्र करी कर उपदी. आणि मग त्या ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश म्हणजे महादेव यांनी काय केलं, जरा गोड बोलून थोडं मच्छिंद्रनाथाला शांत केलं आणि वीरभद्राला बोलून घेतलं आणि सांगितलं त्यांचं एकमेकाची तडजोड करून दिली आणि त्यांचं प्रेमाने गुणाने असं त्यांना सांगितलं. यावरे बोले रुद्र प्रसन्न होऊन की मच्छिंद्राची कामना कोणा. मी तीच पूर्ण करणा वरद चित्ते करुण्या. आता ते वीरभद्र मला कबूल झाला आणि मला मच्छिंद्रनाथाची काही इच्छा असेल ती मला सांगा, मी आता पूर्ण करतो. धन्य हे मच्छिंद्रनाथ युद्धी कुशल प्रतापवंत. धन्य श्री गुरु मिळाला त्यात प्रतापवंत आगळात. म्हणले मच्छिंद्रनाथ सुद्धा धन्य धन्य आणि त्याचा गुरु सुद्धा खूप धन्य. त्याच्यामुळे मच्छिंद्रनाथाला चांगला गुरु मिळाल्यामुळे मच्छिंद्रनाथ एवढा पराक्रमी झालेला आहे. मज समान युद्ध नेहमी पातलो नाही युद्ध याशी बुद्धी युद्धभूमी. परीना देखो युद्ध प्रसंगी मच्छिंद्र समान पुरुषार्थ. म्हणजे मी लय बऱ्याच लोकांसंग आतापर्यंत लढाई केल्या पण मच्छिंद्रनाथासारखा मला पक्का आणि हुशार लढणार मिळाला नाही जोडीदार. म्या पूर्वी रावण बळी भांडवण सुखी देवी वर रणी आणुनी. किन्नर गंधर्व थके दान नाही पुढे ठेले मम युधी. अरे म्हणले रावण सुद्धा माय पुढे टिकला नाही युद्धाला. रावणापेक्षा कोणी गंधर्व किन्नर स्वर्गातल्या सगळ्याबरोबर मी लढाई केलेली.
कल्पांत भैरव मातेना मध्ये ते झाले सुरासुरोत्तमा. माझे जिंकावया युद्ध कर्म मिळाला नाही कोणी. आणि सगळं असं असल्यामुळं मला कल्पांत भैरवी नाव सगळ्या देवाने दिलेले, म्हणजे काहीच अर्थ राहत नाही. हे हे भैरवनाथाचा जप केला आपण कमीत कमी 108 मंत्र दररोज, तर त्या घरात कोणतीच पिढा येत नाही, असली तर टिकत नाही, निघून जाते आपाप सगळी. त्याचा मंत्र तुम्हाला लगेच सांगतो. ओम श्री भैरवनाथाय नमः हे मंत्र आहे. याच्यात नाही देव. परी आजी खातरी कृताकृत्य केली अशी मच्छिंद्रनाथे. मग करे कवळणे हृदयात धरिता झाला प्रेम. आणि मग आता हे सगळे मिठामिठी झाले. त्यांनी मच्छिंद्रनाथाला असं आलिंगन दिलं, छातीशी गुंडाळून घेतलं आणि मिठी मारली एकमेकाला. म्हणे महाराजा योगद्रुमा वेदक कामना असेल तुम्हा, तरी ते सांगून रुद्रोत्तमा वरद सुखा पौडावी. आणि म्हणले महाराज तुमच्या मनात काही इच्छा असू द्या, ही मला सांगा, पुरी करायची काम म्हणले माझं आहे म्हणे. तुम्ही बिंदास राहा. ये रोमाने बा महाराजा एका अर्थ तू करून माझा, परे त्या ते फळ देऊन या जा, लोकोपकारे मिरवावे. अरे म्हणले काही नाही म्हणले, फक्त लोकांच्या उपयोगी पडला पाहिजे तू, बाकीचं काय नको. मला काय मी गोसाईन मला लागत आहे काय. जैसे एका वायूच्या धेने यथार्थ वर्षा काळी मेघ वर्षे जलाते, तेने तुष्ट हो यक्षितीर्थ चराचर अवघे. आणि म्हणले आता एक हवा किती एकच आहे का नाही, पण सगळं जग कशावर जगत, ते एकट्या हवेवर जगत आहे. ढग किती आहे, ढग एकच असतो, पण सगळं पाऊस पडून सगळ्या जगाला सुखी करतो. पिकं येते, वनस्पती झाडं सगळे, प्राण्याला प्यायला पाणी, जगायला सगळं. असं जगाच्या उपकारा पडलं पाहिजे. उपकार करते पाणी म्हणजे उपकार करते आपले. पाऊस उपकारच नाही करीत काय. न्याय कामनाचे तीन विकार सांडे वरली मती, तरी कार्यगंधा द्या बैसुनी अर्थी लोकोपकारी मिरवावे. तरी तू अर्थ म्हणाला कोण महाराजा करा श्रवणा, म्या कामनी वरला विद्या काम साबरे विद्या महाराजा. तरी म्हणले माझं काम काय तर मी साबरी विद्येचं कवित्व सुरू केलेलं आहे, तेच माझं काम आहे. तरी त्या मंत्र बोला समान आपण वहिवाटा हे धर्म, त्वरे जाऊन जगाचा काम मंत्र पाठी पुरवावा. आणि काही नाही म्हणले बा त्या मंत्रात जिथं तुमचं नाव येईल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन जगाचं काम करून द्यावा, असं त्या मच्छिंद्रनाथांनी सांगितलं. ये वनवर ओ पौर्णिमाचे लोट लोटावा कृपा धरिते, मग अवश्य म्हणे मच्छिंद्राचे कार्य सहसा करीन मी. तर म्हणले आता एवढं मला वरदान द्या म्हणले काम करायसाठी. काय ऐसे बोलून वरदयुक्ती करतळा देत प्रसन्न चित्ते, या परी सकळ देव बोलती प्रसन्न होऊन तया ते. आणि मग असं सगळं बोलणं झालं. असं होतं असं केवळ होतं का? मनते वीरभद्रे दिदलावर त्यात साय असो, काय आम्ही समग्र मंत्र पोटे कार्य धोरण आम्ही करू साये. ऐसे बोलणे वरदयुक्ती मग मच्छिंद्र नमस्कार सर्वाप्रती, रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती भावे करुणे नमेला. विष्णुपदी उपिता मवळे तो हिच्याचे कृपेने हाळे, परम प्रेमे हृदय कमळे धरिता झाला स्नेहाळ तो. आता त्या ठिकाणी एकमेकाला वचन दिले. आज देवाच्या कृपेने सगळे देव त्या ठिकाणी हजर होते, त्यांच्या समोर झालं सगळं साक्षीदार. म्हणे वस्त्रा पूर्ण कोटी जिथे पडता जीव संकटी,
माझे स्मरण करिता ओठीन दृश्य होईन त्या ठाया. आणि वचन दिलं त्या ठिकाणी वीरभद्राने हे जे कोणत्या जीवाला कोणत्या माणसाला जर काही संकट आलं पृथ्वीवर आणि त्यांनी माझं नुसतं नाव उच्चारलं तर मी त्या ठिकाणी हजर राहील. दृश्य होता संकट राशी निवारी मी निशेषी. मग चक्रास्त्र देवने त्याशी तुष्ट मानसे केला तो. आणि मग मी त्या जीवाचं काही संकट आलं ते निवारण करीन. आणि असं म्हणून स्वतः जवळ चक्रास्त्र होतं ते मच्छिंद्रनाथाला दान केलं. या परी नंदीश उमानाथ तोही प्रसन्न होऊन त्याते प्रेमे कवळून हृदयाते त्रिशूळास्त्र ओपितसे. आणि त्या ठिकाणी महादेवाने सुद्धा स्वतः जवळ महादेवाजवळ त्रिशूळ आहे ना, ते त्रिशूळाचं अस्त्र मच्छिंद्रनाथाला अर्पण केलं. या परेना भीतनया नमिता तोही वदे प्रसन्न चित्ता. शापादपे सविता संजोगिले तयाशी. आणि मग त्या ठिकाणी ब्रह्मदेव, आता सगळे देव होते, ब्रह्मदेवाने सुद्धा प्रसन्न होऊन पुढं काय देवानी नेने घ्या ते होई साचोकार. शुभाशुभ कर्मावर फळे पावती घुमटी. आणि मग आता ब्रह्मदेव कसं सगळं विद्येचा देव आहे, ते म्हणले तो या तोंडातून जे बी अक्षर निघेल ते सगळं एक खरं होईल म्हणले. असा ब्रह्मदेवाने सुद्धा मच्छिंद्रनाथाला आशीर्वाद दिला. आईशे वदन विधिराज तुष्ट केला तपो भुजा. या परिचक्र नमी ओज तोही वर ओपितसे. आणि त्या ठिकाणी मग इंद्राने सुद्धा एक आशीर्वाद दिला पुढे. मग वज्र आश्र कापून त्यात दिले कृपा करुणा. मग आश्र मंत्र सांगून वज्र हस्त ओपिला. आणि इंद्राकडे जे वज्रास्त्र हे सगळ्यात मुख्य ते वज्रास्त्र इंद्राने दान दिलं. आणि त्याचा जो मंत्र आहे तो सुद्धा सांगितला मच्छिंद्रनाथा. यावरी नमिता देव कुबेर तोही होऊन या उदार. सिद्धे देवने समग्रांताशी केल्या तयाच्या. आता कुबेराचा सुद्धा नमस्कार केला कुबेराला बी मच्छिंद्रनाथाने. आणि मग कुबेराने काय केलं, त्यांच्याकडे सिद्धी आहेत सगळ्या. आपण लई कुबेर झाला देव. कुबेर म्हणजे संपत्ती देवाचा दिवाळी, सगळा पैसा देवाचा व्यवहार कुबेराच्या हाताने. आणि रिद्धी सिद्धी सगळ्या त्यांना प्रसिद्ध येतात तिथे प्रसन्न. त्या त्यांनी सगळ्या मच्छिंद्रनाथाला दिल्या. यावरी वरुण भावे नमिता तोही प्रसन्न होऊन चित्ता. अपाद्र मंत्र भोगता केला असे त्वरेने. ह्या मंत्राचा होता पाठ आपोआप धरे ते नीर उठे. सकळ सरिता लोटोनी लोट दिशे दिशे मिरवते. आणि या ठिकाणी आता पाऊस वरुण राजा सुद्धा प्रसन्न झाला आणि त्याने बी आशीर्वाद दिला. ते मंत्र जर जपला तर नद्या ते आपाप व्हायला सुरू होत्या. पहिली झोप आली मस्त. काय वाटणार काय ना आपण पण झोपी. या परे नैमिषाने तो आल्हादे चिंतकामने. वर दिदला मंत्राग्नी स्मरण होता प्रगटावे. आता त्या ठिकाणी अग्नीनं सुद्धा वरदान दिलं. अग्नीच्या नावाचा मंत्र आला की लगेच त्या ठिकाणी जाळ होईना असं त्या अग्नी स्वतः आशीर्वाद दिला. या परे नैमिता देव अश्विनी तोही देत मंत्र मोहने. असो सर्व देवी वरद पाणी एका एकाने ओपिला. मग फुलारे आसन योधून सिद्ध करते झाले गमना. या वरी मच्छिंद्र कर जोडून विनवी तसे सकाळी का. आता मग हे सगळे देव त्या ठिकाणी जमले होते. ते आपापल्या साधनाने जसे आले होते वराड कसं कोणी येतं, कोणी गाडीवर, कोणी टेम्पो, कोणी डुक्यात, तसं आपापल्या साधनात हे बसून आपल्याला मार्गी निघाले. म्हणे महाराजा स्वर्गवासी माते कामना वेदले के दिवासी.
मन कर्णिका स्नान मानवासीन आदर चित्ते वाटत असे. आता मग या ठिकाणी मच्छिंद्रनाथ म्हणले आता मला स्वर्गात येऊन मनकर्णिकेचं स्नान करावे अशी इच्छा तयार झाली. म्हणले तरी माते करावया स्नान न्याल तरी कृपे करुणा तरी येऊन या कामना पूर्ण करेना फुले महाराजा. आणि मग म्हणले तुम्ही जर मला नेलं तर मला स्नान घडण व्हा असं त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ म्हणले माझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल. आईचे ऐकून वचनयुक्ती सगळं प्रसन्न झाले चित्ती. मग सोय विमाने वाहुनी श्रीपती घेऊन या चालिला. विमाने आणि आपुले बहुत स्वरे पातले वैकुंठनाथ. मग आपुले आसने मच्छिंद्रनाथ नेऊन या बैसवला. आणि मग त्या ठिकाणी विष्णू भगवंतांनी स्वतःच्या विमानात बसून मच्छिंद्रनाथाला नेलं आणि तिथं नेऊन स्वतःच्या तिथं सिंहासनावर बसलं पूजा करून. आसने शयनी भोजनी एकत्रपणी वरते चक्रपाणी सकळ देव पातले स्वस्थानी मच्छिंद्र वैकुंठे राहिला. आता मग त्या ठिकाणी सगळे दररोज बाकीचे देव गप्पा मारायला त्याला पाहुणा म्हणलं सगळे ते पाहुणा झाला मच्छिंद्र तर त्या ठिकाणी यायची. मग नित्यमान करणे केचे स्नान मच्छिंद्रनाथ येत करुणा यावरी पूर्ण समाधी कारण पाहू ऐसे वाटत असे. आता मग त्या ठिकाणी दररोज मन करणे तिथं स्नान करून यायचं आणि आता पूर्ण समाधी करून कसायचे आपण बघू म्हणले. मग विष्णूशी म्हणे मच्छिंद्रनाथ मेरू पाठार दाविजे माते म्या समाधी घेतले पूर्वजन्मात तया गोचर करावे. आता म्हणले इथलं जे मेरू पाठार हे देवा मला दाखवा विष्णू भगवंता कारण पहिल्या जन्मात मी त्या ठिकाणी तपश्चर्या केली होती. अवश्य म्हणून नारायण मेरू पाठारी केले गमना. मग दाये समाधी दृष्टी पाहुणा संतोष झाला मानसी. आणि मग त्या ठिकाणी गेले आणि त्या पूर्वीच्या समाध्या पाहून मच्छिंद्रनाथाला सुद्धा समाधान झालं. नवनारायणांच्या समाधी नवदावी समाधी वासुदेव ऐसा पाहुणे मनोभाव पुन्हा येत वैकुंठी. आणि त्यावेळेस सुद्धा तिथे नवनाथाच्या 9 समाध्या होत्या आणि 10वी समाधी भगवंताची होती. असो 1 संवत्सर वैकुंठनाथ ठेवता झाला प्रीतिवंत. मग पाचारून उमाकांत नेता झाला कैलाशी. बरेच दिवस राहिला पाहुणा तिथे 1 वर्षभर विष्णू भगवंताकड. आणि मग त्या ठिकाणी शंकर भगवान आपले म्हणजे आता इथं करू आता आमच्याकडे चालला काही चहा पाण्याला. तेथे 1 संवत्सर पर्यंत राहता झाला मच्छिंद्रनाथ. तिथे हृत्य स्नेह बहुत वाढविले शिवाचे. तिथं महादेवाकडे सुद्धा 1 वर्ष राहिला आणि खूप प्रेम तयार झाला त्यांचा तिथे. यावरी कोणी एके दिवशी इंद्र येऊन कैलासाशी भावे नमुने महादेवाशी मच्छिंद्रनाथाशी तसे. आणि मग 1 दिवस इंद्र त्या ठिकाणी आले आणि ते म्हणजे मग आमच्याकडे वाटेल येऊन देता का नाही पाहुणा हे सुद्धा तिथून मच्छिंद्रनाथाला घेऊन गेले इंद्रपुरीला. यावरे 3 मास अमरावती राहता झाला योगपती. तेथे अत्यंत वाढवून प्रीती निरोपा ते मागत असे. आता त्या ठिकाणी फक्त 3 महिने राहिले आणि मच्छिंद्रनाथाने निरोप मागितला म्हणजे आता मला जायचे. तो विधीने नारद पाठवून नेले सत्य लोका कारण तेथे जन्मास राहून विधिराज तो सेविला. आता त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने काय केलं नारदाला मुराडी पाठवलं आणायसाठी मच्छिंद्रनाथाला आणि घेऊन आले त्या ठिकाणी. तिथं सुद्धा त्यांच्याकडे 6 महिने राहिले. या परिसकळ देवदी येऊन तेथे घेऊन जाते मच्छिंद्रनाथ. 1 दिन करुणी तीर्थ सकळ देवाशी तो सेविले. आणि आता मग बाकीचे दुसरे जे देव होते सगळ्याकडे 1 दिवस आता यांच्याकडे इतके महिने असे वर्ष थांबायला काय नाही. सगळ्याकडे 1 दिवस जाऊन मुक्काम करून त्यांना समाधान केलं सगळ्याचं. सुरगण गंधर्व किन्नर यक्ष पितृगणादी आर्यमा दक्ष सकळ करुणे प्रीती देव प्रत्यक्ष तोची एक मिरवला. असो 7 वर्षेपर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ. सकळांचा गौरव घेऊन तीर्थ पुसून निघत असे. असं सगळ्याकडे थोडं थोडं करून काहीकडे जास्त काहीकडे कमी असे 7 वर्षे त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ राहिले. आणि मग त्यांचा निरोप घेऊन ते निघाले त्या ठिकाणाहून. मग सकाळने भोवनी स्वर्गवासी बोळती मच्छिंद्राशी विमाने पावावने मृत्यू लोकाशी अनुनिया घातले.
आणि मग आता वाट लावायला सगळे देव जेवढे होते तेवढे सगळे देव वाट लावायला आले आणि स्वर्गातून विमानात बसून मच्छिंद्रनाथाला पृथ्वीवर आणून सोडलं. असो देव गेले स्वतःनाशी तिकडे मच्छिंद्र पृथ्वीशी पुन्हा चाललेला तीर्थाटनाशी करावया अत्याधारी. आता मच्छिंद्रनाथाला पृथ्वीवर सोडून दिलं आणि देव गेले आणि मच्छिंद्रनाथानं आपला उद्योग सुरू केला की हे देव धर्म करायचा परत भ्रमण करिता शुद्ध मयेशी जाता झाला खेकाड देशी ते परमस्थान पश्चिम देशी वज्रवन पाहिले. आता मग त्या ठिकाणून निघाल्यावर इकडं पश्चिम देशाला म्हणजे परला निघाले तर त्या ठिकाणी केकाड देश नावाचं राज्य आहे. तर त्या ठिकाणी पश्चिम देशी ते निघाले. तव त्या ठाई वज्र भगवती महादैवत प्रताप शक्ती भावे नमने अंबिका मूर्ती तीर्थ स्नान करीत असे. आता त्या ठिकाणी वज्रेश्वरी नावाची देवी तर त्या ठिकाणी जाऊन मच्छिंद्रनाथाने दर्शन घेतलं देवीचं आणि तीर्थात स्नान केलं. त्या ते 360 कुंडे असती परी उष्णोदके भरली असती ते पाहुणे परमचित्ते आश्चर्य ते मानित असे. आता त्या देवीच्या ठिकाणी 360 कुंड आहेत पण त्या कुंडाला गरम पाणी आंघोळीसाठी. आश्चर्य मनात योजने ही उष्णोदके कुंडे भरिता तरे तयांची राहणे पुसुनी कोणास आपण कुंडे निर्मावी. आता मच्छिंद्रनाथाने ते पाहिल्याबरोबर ते म्हणजे आता हे कुंडाचं महत्व आणि याची जी मान्य आपण कोणाकडे चौकशी केली पाहिजे आणि आपण सुद्धा असे काही कुंड इथं तयार करावं असं मच्छिंद्रनाथाच्या मनात आलं. निर्मुनी परी सर्वावनी परमागळे उष्णोदक जीवना मग सकाळ तीर्थात करून स्नान भगवती ठाया पातला. आणि आपल्याला करायचे पण सगळ्यापेक्षा निराळे करायचे वेगळे. पाचारून तीर्थाच्या पुधाऱ्याशी वृत्तांत पुशला उष्णोदकाशी विचारता सांगे त्याचे उष्णोदक कारण ते म्हणे पुरे वैशिष्ट्य यज्ञ केला तेव्हा सकळ देव पातले स्नानाला त्यांचे निर्मोनी उष्णोदकाला कुंडे खेरे आपुलाले. आता मग त्या पुजाऱ्याला बोलून घेतलं म्हणजे कुंडाची काय भानगडे याला गरम पाणी कसं काय आहे. तर त्याने त्या ठिकाणी सांगितलं पूर्वी या ठिकाणी ऋषी मुनींनी यज्ञ केला आणि वैशिष्ट गुरुनी तर त्यांनी जे ऋषी मुनी यज्ञाला आलेले होते त्यांच्या आंघोळीसाठी सोय केली की गरम पाणी त्यांना सगळ्याला आंघोळीला भेटावून. उष्णोदके स्नाना करता तात्कालिक निर्मिती झाले सगळे काम आपुले नामे अलौकिक कुंडा लागे ठेवले. आणि मग त्यांनी हे केलं कुंड तयार आणि आपापले नाव त्या कुंडाला दिले त्यांनी. 12 वर्षे 12 दिवस समत राहिले त्या ठायास यज्ञ पावलिया पूर्णतेच सगळं गेले स्वस्ताना. त्या ठिकाणी 12 वर्ष आणि 12 दिवस हे सगळे ऋषी मुनी राहिले आणि जेव्हा यज्ञ पूर्ण झाला मग आपापल्या ठिकाणाला ते निघून गेले. हे कुंडे अद्याप पर्यंत स्थानोस्थानी आहेत ऐसे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे योजिले करावे. आणि मग म्हणजे तेच कुंड या ठिकठिकाणी या ठिकाणी तयार केले अजून आतापर्यंत आहेत. म्हणजे आता मग मच्छिंद्रनाथाच्या मनात जे आला आपल्या सुद्धा कुंड काही पाहिजेत तर ते त्यांच्या मनात पक्क झाला आता. मग सरस्वती सरिता पात्रे जे उंचवट जागा तया क्षेत्री पाहुणे वाटिका पवित्र नेत्रे वरुण मंत्र जलपदाचे. आणि मग त्या ठिकाणी चांगला यांच्यापेक्षा सगळं उंचावर जागा पाहिली मच्छिंद्रनाथाने आणि त्या ठिकाणी वरुण मंत्र म्हणजे पावसाचा मंत्र सुरू केला. अपात्र मंत्र उच्चार पूर्ण होता जे प्रयुक्त झाले जीवना भोगावतीचे उदक काढून अग्नी मंत्र जलपित असे. भोगावती म्हणजे तिथे काशीचं पाणी आणलं मच्छिंद्रनाथाने आणि त्या ठिकाणी मंत्राने डोंगरावर अग्नि मंत्र उच्चार होता प्रवाही लागला हुताशन तत्वता तेने कोणे हुताशन तत्वता पावती झाले ते समय. आणि अग्नीचा मंत्र बोलल्या बरोबर ते पाणी उकळ्या मारायला लागलं तिथे एवढं गरम झालं. शिव वरद करी त्रिशूळ हाती तो बुडा कडून टाकीला मै पाथे तेने करून जीवनात तप्त कुंडा प्रथे मै लागे विराजले. आणि त्या ठिकाणी महादेवाचा जो त्रिशूळ दिलेला होता तो असा खाली टाकला उभा आणि मग त्या ठिकाणी लगेच ते गरम पाणी सगळं निघायला लागलं बरं.
भोगावतीचे उत्तम उदक प्रकट होता लौकिक आपण स्नान करोनी शुचिक करी भगवती मातेचे. आणि मग त्या भोगावती नदीच्या पाण्याने आधी स्वतः मच्छिंद्रनाथाने आंघोळ केली आणि त्या पाण्याचा माता भगवती देवीला हे अभिषेक केला त्या ठिकाणी. भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रति होता स्नान मग ते मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊने बोलते झाले सम्यक. आता मग असं तीर्थाच्या ठिकाणच्या पाण्याने आंघोळ अभिषेक केल्या घातल्यामुळं ती देवी स्वतःहून मच्छिंद्रनाथाला बोलली म्हणे जीवला गा मच्छिंद्रनाथा धन्य तू प्रतापवंता. भोगावते जीवनाते माते स्नान घातले योगेंद्रा तरी ते एक मास वसावे सावकाश मग बोळविन स्वस्थ चित्तास तुझ लागे पुढारा. आता मग चंद्रनाथाला म्हणले तू धन्य येस मला भोगावतीच्या नदीच्या स्नानाने आंघोळ घातली. आता काय कर तू एक महिनाभर इथं राय म्हणले खुशालवर शांतपणे आणि मग तुला मी वाट लावीन पुढे. अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ राहता झाला मास तेथा मग रुतल्या आरती बोले देवी ते बोलून काळ क्रमी तसे. आता मग महिनाभर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ राहिले. दररोज देवीला आवडत्या तशा गोष्टी गप्पा त्या ठिकाणी चालल्या. त्यांच्या महिना गेला कोणीकडे कळाला नाही. यावरी कोणे एके दिवशी मच्छिंद्र म्हणे अंबिकेशी वज्रबाई नाम तुझे काय म्हणून सांगाय. आता मग एक दिवस गप्पा मारता मारता मच्छिंद्रनाथाने देवीला विचारलं तुम्हाला वज्राबाई असं नाव का ठेवलं वज्रा देवी म्हणून. माता म्हणे तपोधना वैशिष्ट करिता झाला हवना ते चक्रपातला ताना या लागे महाराजा. तेव्हा सभास्थानी सकळ ऋषी बैठली होती महातापशी तो इंद्र पातला देव कटकेशे सभास्थानी बैसावया. सभेत येता शचीनाथ उत्थापन दिले नाही त्याचे म्हणून क्षोभे अमरनाथन वज्रा लागे प्रेरित. आता म्हणजे ज्यावेळेस यज्ञ तिथं झाला होता तर सगळे देव आले होते आणि मग देवाचा राजा इंद्र इंद्र सुद्धा इथं आला. पण मग बाकीच्या देवाने राम राम मान सन्मान काही करायला पाहिजे उठून उभं राहायला पाहिजे. राजा आलो तर तसं काय केलं ना त्याच्यामुळं राग आला म्हणले ते इंद्राला आणि मग त्यांनी काय केलं त्यांनी हे वज्र असं टाकलं त्या ठिकाणी. हे पाहुण्या दाशरथी राम शक्ती मंत्री दर्भ मंत्रो नाम सोडिता झाला वज्रा कारण बहुता तडी लग बघे. आता त्या ठिकाणी यज्ञाच्या राखणाला प्रभू रामचंद्र होते आणि मग त्यांनी काय केलं की मंत्र जपून त्या वज्रासाठी बाण सोडला. मग त्या आधार भी मंत्र प्रयुक्ती मी प्रकट झाले महाभगवती वज्र गिळून उदरावते करते झाले ते समय. आणि मग माझ्या नावाचा मंत्र असल्यामुळे ते वज्र गिळायची जबाबदारी माझ्यावर आली म्हणली. यावरी श्रीराम तो बोलून पूर्ण केला समाधान मग श्रीरामाचे स्तवन कर्ण वज्र पुन्हा मागितली. आणि मग म्हणले मी ते वज्र गिळून घेतलं प्रभू रामाने केल्यामुळं आता हातातली वस्तू गेली गिळून घेतलं काय घेईन माग. तर मग ते इंद्राने परत प्रभू रामचंद्राची प्रार्थना केली आणि मग ते विनंती करून हातापाया पडून ते वज्र पुन्हा मागितलं. मग तो प्रसन्न होऊन चित्ते वज्र दिले मागुते. मग सकळा रोषे देवी मद प्रधेशे स्थापिले. आणि मग म्हणले मी ते गिळलेलं वज्र परत ते देऊन टाकलं आणि मग सगळ्या ऋषी देवाने मला वज्रा देवी किंवा वज्रेश्वरी असं नाव ठेवलं म्हणले. यज्ञदारा समाप्त सकाळ गेली स्नानाप्रती परे श्रीरामे येऊन देखिते माते स्थापिले अद्यापि. आणि मग त्या ठिकाणी यज्ञ झाला सगळे आपापल्या स्नानाचे केले आणि मग पण मला प्रभू रामचंद्राने माझी स्थापना केली. तर ते भोगावती ते श्रेष्ठ माझी केली प्राण प्रतिष्ठा ते भोगावती जे उदक श्रेष्ठ मिळाले होते मदलागे. आणि माझे सुद्धा या ठिकाणी स्थापना काय केली माझं मंदिर हे केलं आणि ते भोगावतीचं नदीचं पाणी मला आंघोळीला मिळाल्यामुळं ते सुद्धा या ठिकाणी कायमच राहिलं. किंवा आता तुझे हाती स्नाना पावली भोगावती परे रामावने कृपामूर्ती तो अधिक केले बा. ते म्हणले मला रामाने त्यांनी काय केलं ते आणून पाणी घातलं होतं तो इथंच ते पाणी बोलून घेतलं ना कायमचं इथं केलं म्हणले. तो खूप मोठं काम केलं. रामे नानिले शीतोदके तुवा नानिले उष्णोदके आणि अखंडित पुण्य श्लोके भोगावती दिले. म्हणजे रामाने पाणी आणलं होतं पण गार होतं ते गार पाण्याने मला आंघोळ घातली होती. आता तो कायमच गरम पाणी केलं म्हणले.
आणि भोगावती नदीच होते कायमस्वरूपी आणली. असो आईशी संवाद युक्त झाल्या आणि त्या उभयते उपरे मासाचे झाले भरते नाथ पोसुने निघाला. अशा गप्पा करता करता हे करता माई निघून गेला. आणि मग नाथांनी देवी मातेचा निरोप घेतला आणि त्या ठिकाणून निघाला. उत्तर देशी करिता गमन अयोध्ये जाता तपोधना द्वारावते तीर्थ करुणा अयोध्येशे पातला. आणि मग उत्तर दिशेकडे मच्छिंद्रनाथ निघाले आणि पुढं अयोध्येला पोहोचले. तिथं द्वारावती तीर्थ केलं, दर्शन केलं आणि तिथून पुढं अयोध्येला निघाले. हे कथा बहुसुरत होईल ते शुकारा पुढील अध्यायास दोनले सुत नरहरे वंशन मालो सांगे गुरु कृपे स्वस्ति श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयागर सदा परिसोत भाविक चतुरा सप्तमाध्याय घोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार सप्तमाध्याय समाप्त. पुंडलिक वरदाढ्य श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. भाऊ भगवान भीमसेन महाराज. पवनसूत हनुमान महाराज. प्रभु रामचंद्र भगवान की. नवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. किती आज तिथे पाणी देते मग. असं वरून पण येतो का ते लिंबावून अलीकडे लिंबावून पण येतात का लिंबावून जय देव जय देव जय श्री नवनाथा. भक्तगणा उदरे देवन सिद्ध करा. जय देव जय जय मच्छिंद्र गोरख तैसे जालिंदरनाथ. काने पकैनी नाथ नागेशा सहित चरपाटी भरतर देवन मिळून नवनाथ. नवनारायण अवतार संत. जय देव जय देव जय श्री नवनाथा. भक्तगणा उदरे देवन सिद्ध करा. जय देव जय भक्ती शक्ती बोध वैराग्य सहित तापत्रय जे हरती स्मरा एक चित्त. नमने चरित्र पठने दुरितांतांत. भक्त जनाशी तारी नवनाथ खचित. जय देव जय श्री नवनाथा. भक्त गणा उदरी देवन सिद्ध करा. जय देव जय जय ये पार साधून देती समस्त नवनाथ. भूत संबंधा प्रेता घालविती सत्य. भक्त जनाचे पूर्वा तुम्हीच संकल्प. कृपार्थ होता दावा सदानंद रूप. जय देव जय श्री नवनाथा. भक्ता गाना उदरे देवन सिद्ध करा. जय देव जय दुःखे दीन दरिद्री लोकांना तारा. देवन सुख संपत्ती मुक्ती दोही करा.
स्मरण करावे आता नित्य नित्य नाथा शरणागत मी तुमच्या पायी मम माता जय देव जय श्री नवनाथा भक्तगणा उदरी देऊन सिद्ध करा जय देव नवनाथाची आधार सकलांना आता आते ओवाळीता रे भवचिंता ब्रह्म सनातन शांती देई मम चित्ता शरण विनायक लोकांगनाथा जय देव जय श्री नवनाथा भक्तगणा उदरी येऊन सिद्ध करा जय देव त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त आदाना त्रयगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नदी अनुमाना अखंड समाधी ध्यान मुनी जना जय देव जय श्री गुरुदत्त स्वामी आरती ओवाळीता हरे भव चिंता जय देव सभा या व्यंतरी तू एक दत्त हा भाग्याशी कैसे न कळे ही मात पराई पंत तेथे कैसा येत जन्म मरणाचा पुरलाशी अंत जय देव जय श्री गुरुदत्त आरती ओवाळीता हरे भय चिंता जय देव दत्त येऊन या उभा ठाकला साष्टांगेन मन प्रणिपात केला प्रसन्न होनी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्त आरती ओवाळीता हरली भव चिंता जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हार पाले मन झाले उन्मान बेतोपणाची झाली गुळवण एका जनार्दने श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्त आरती ओवाळीता हरली भव चिंता जय देव युगे 28 विटेवरी उभा वा मागे रकुमाई दिशे दिवे शोभा पुंडलिकाची भेटी पर्व मालेगा चरणे वाये भीमा उदरी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ रायेच्या वल्लभ पावी वलगा तुळशी माळा गळा ठेवणी कटी काशे पितांबर कस्तुर ललाटी देव सुरवर नृत्येची भेटी गरुड हनुमंत पुढे विराट जय देव जय हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ साईच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव धन्य वेणुनादानु क्षेत्र पाळा सुवर्णाचे कमळे वनमाळा गळा राई रखमाबाई राणी या सकळा ओवाळीची राजा विधवा जावळा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव ओवाळू आरत्या कुरवंड्या येते चंद्रभागेमध्ये सोडून या घेते दिंड्या पताका वैष्णवनाथची पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावाची जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभ राईचा वल्लभ आषाढी कार्तिकी भक्त जने देव साधू जन येते चंद्रभागेमध्ये स्नान जे करते दर्शनेळा मात्रे ताय होई मुक्ती केशवाशी नाम देव माधवाशी नाम देव पावे वाईती जय देव हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव घालीन लुटांगण वंजन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे वाळिन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधर्मं त्वमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणी याति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभ जानकी नायकं रामचन्द्रं भज हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की गोपाल कृष्ण भगवान की श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज भाऊ भगवान भीमसेन महाराज भवनासोत हनुमान महाराज
प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री नवनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः। काय एक ते बघ.